अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील बिलोली तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष हा प्रश्न कायमस्वरूपी तसाच शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारा आहे। माझ्या मतदारसंघात बाबळी बंधारा आहे, तसेच त्या ठिकाणी पोचमपहाडच्या तेलंगणातील धरणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होतं। अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी गावामध्ये पाणी तर शिरतं, तसेच अनेक शेतजमिनी पाण्याखाली जातात आणि हे नुकसान अतिशय प्रचंड प्रमाणात आहे आणि हे अनेक वर्ष झालं अध्यक्ष महोदय हे नुकसान होत आलेलं आहे। माझी या ठिकाणी विनंती आहे की अशाच प्रकारची परिस्थिती ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होत होती। त्या ठिकाणी तेलंगणामधील जे धरणं होती त्यातील होणाऱ्या बॅकवॉटरच्या पाण्यामुळे त्या ठिकाणी जे नुकसान गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत होतं त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी मावेजा देऊन त्यांना मदत करण्यात आली। माझी त्या धर्तीवरची ही मागणी आहे। माझ्या बिलोली तालुक्यातील जेवढी गावं आहेत त्या गावांना देखील आपण तेलंगणा सरकारकडून त्या ठिकाणी कायमस्वरूपी मदत ही माझ्या बिलोली तालुक्यातल्या अनेक गावांना द्यावी, ज्यामुळे बॅकवॉटरमुळे जे नुकसान माझ्या बिलोली तालुक्यातल्या अनेक गावांचं जे दरवर्षी होतं ते नुकसान निदान यावेळेस होणार नाही आणि झाल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी मदत मिळेल अशी मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय मागणी करतो। अध्यक्ष महोदय,